नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल आणि तुम्ही पाहत आहात एज्युकेट भारत. युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलचा हा एक मी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तयार करतो आहे की जोपर्यंत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार नाही, आपल्या युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलचं काम पूर्ण होणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की युडास प्लसचं स्टुडंट पोर्टल 100% अचूक व्हावं, तर मग हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघावा. जर तुम्ही पहिल्यांदा एज्युकेट भारत या चॅनलला आला असाल तर या व्हिडिओला आपण लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचू द्या. तर चला मित्रांनो, युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलचा डॅशबोर्ड म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ आणि त्याच्या माध्यमातून युडास प्लसचं स्टुडंट पोर्टल कंप्लीट करून घेऊ. तर हे आपण क्रोम ओपन केलेलं आहे. इथे युडास प्लस टाइप करायचं आहे, एंटर करायचं आहे. हा स्क्रीन येईल. राईट साइडला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स वर क्लिक करायचं आहे. दुसरा स्क्रीन येईल. इथे स्टुडंट मॉड्यूल मध्ये स्टेट सिलेक्ट करायचं आहे. गो वर क्लिक करायचं आहे. मग तुमच्या समोर लॉग इन पेज येईल. इथे मी एका शाळेचं लॉग इन करतो आहे. मी लॉग इन केलेलं आहे. लॉग इन नंतर तुमच्या समोर 2 अकॅडमिक इयर पाहायला मिळतील. त्यातलं अकॅडमिक इयर 23-24 आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर जो पेज येईल तो पेज अत्यंत महत्वाचा आहे. हा पेज म्हणजे जवळपास 95% युडास पोर्टल आहे, कारण या पोर्टलच्या माध्यमातून तुमच्या शाळेची संपूर्ण माहिती आपल्याला युडास पोर्टल मध्ये दाखवता येऊ शकतं. बघा, स्कूल इन्फॉर्मेशन नावाचा एक बॉक्स आलेला आहे. इथे तुमच्या शाळेचे सर्व वर्ग पाहायला मिळतील. म्हणजे ही शाळा कोणत्या वर्गाची आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या शाळेचा टाइप पाहायला मिळेल, तुमच्या शाळेचं मॅनेजमेंट पाहायला मिळेल, त्यानंतर तुमचं अकॅडमिक इयर पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर स्कूल कॅटेगरी पाहायला मिळेल. जर या इन्फॉर्मेशन मध्ये कुठेही प्रॉब्लेम असेल तर आपण तात्काळ तालुका स्तरावर ब्लॉक MS कोऑर्डिनेटर किंवा डेटा एंट्री ऑपरेटर यांच्याशी संपर्क करावा आणि आपल्या शाळेचे वर्ग किंवा त्या शाळेचा मॅनेजमेंट आपण बदलून घ्यावा. मी क्लोज या टॅब वर क्लिक करतो आहे आणि हा जो पेज तुमच्या समोर दिसतो आहे, हा पेज जोपर्यंत पूर्ण क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपल्या युडास प्लसचा स्टुडंट पोर्टल क्लिअर होणार नाही. आणि हा डॅशबोर्ड अत्यंत महत्वाचा आहे आणि तो प्रत्येक शिक्षकाने, प्रत्येक मुख्याध्यापक यांनी समजून घ्यायचा आहे. यामध्ये शाळेचा युडास कोड पण पाहायला मिळेल, शाळेचं नाव पण पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर या पेजच्या डाव्या साईडला आणखीन वेगवेगळ्या टॅब्स आहेत. या सर्व टॅब्स अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या समजून घेतल्या पाहिजेत. पूर्णच्या पूर्ण हा व्हिडिओ बघावा, कारण यामध्ये मी सर्व सोल्युशन दिलेले आहेत. इथे जर तुम्ही बघितलं तर स्कूल डिटेल्स मध्ये अकॅडमिक इयर दिलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्या खाली त्या शाळेची जी काही एनरोलमेंट आहे ती एनरोलमेंट दिलेली आहे, मुलांची संख्या दिलेली आहे, मुलींची संख्या दिलेली आहे आणि ट्रान्सजेंडर सुद्धा दिलेला आहे. हा तुमच्या शाळेचा आरसा आहे. म्हणजेच तुमच्या शाळेमध्ये आता युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टल मध्ये किती विद्यार्थी आहेत, किती मुलं आहेत, किती मुली आहेत हे तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुमची पटसंख्या अचूक असेल तर तुम्हाला एकदा क्लास वाईज किंवा वर्गनिहाय पटसंख्या चेक करून घ्यायची आहे. इथे बघा, प्रत्येक वर्गाच्या समोर मुलं किती, मुली किती आणि एकूण विद्यार्थी किती असे सर्व विद्यार्थी तुम्हाला वर्गनिहाय पाहायला मिळतील. जर ही पटसंख्या अचूक असेल तर तुम्हाला आता फक्त 1 किंवा 2च काम करायचे शिल्लक राहतील. पण जर तुमच्या शाळेची पटसंख्या अचूक नसेल तर तुम्हाला क्लास वाईज पटसंख्या चेक करावी लागेल. समजा पहिल्या वर्गामध्ये तुमच्याकडे जर 20 विद्यार्थी असतील आणि इथे पहिल्या वर्गामध्ये तुम्हाला 13 विद्यार्थी दिसत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या शाळेमधले अजून 7 विद्यार्थी या पोर्टल मध्ये आलेले नाहीत. आणि मग हे 7 विद्यार्थी कोणते आहेत हे शोधण्यासाठी तुम्हाला राईट साइडला व्ह्यू आणि मॅनेज या बटनवर क्लिक करावं लागेल आणि इथे जी विद्यार्थ्यांची यादी आहे ती यादी तुम्हाला तपासून घ्यावी लागेल. मग ही यादी कशी तपासायची, तर त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक 1 सांगतो आहे की युडास प्लस स्टुडंट पोर्टल
पोर्टल ऑनलाईन आहे. ज्या दिवशी तुम्ही माहिती तपासणार आहात त्या दिवशीची पटसंख्या ही युडायसची पटसंख्या असेल आणि त्यामुळे इयत्ता पहिलीची पटसंख्या जर तुम्हाला बघायची असेल तर मग तुम्हाला इयत्ता पहिलीचं हजेरी रजिस्टर समोर ठेवावं लागेल. त्या हजेरी रजिस्टर मध्ये इयत्ता पहिलीमध्ये जेवढे विद्यार्थी असतील तेवढेच्या तेवढे विद्यार्थी या टोटल मध्ये जर दिसत असतील तरच तुमच्या इयत्ता पहिलीची पटसंख्या क्लिअर आहे असं आपल्याला समजायचं आहे. जर हजेरीवर 20 विद्यार्थी असतील आणि तुमच्या या पोर्टल मध्ये 13 विद्यार्थी दिसत असतील तर तुमचे 7 विद्यार्थी मिस झालेले आहेत. हे 7 विद्यार्थी तुम्हाला या पोर्टलला आणावे लागतील. जर तुमच्या शाळेच्या पहिल्या वर्गामध्ये 7 विद्यार्थी कमी असतील तर मग मुख्याध्यापक यांच्याकडेच ते लॉग इन आहे. इथे बघा राईट साइडला ऍड बटन आहे किंवा ऍड स्टुडंट बटन आहे. या बटनचा उपयोग करून तुम्ही तुमच्या शाळेतल्या इयत्ता पहिलीमध्ये जे काही विद्यार्थी सुटलेले असतील ते तुम्ही ऍड करू शकता. युडास प्लस च्या स्टुडंट पोर्टल मध्ये फक्त प्री प्रायमरी क्लासेस किंवा पहिला वर्ग या वर्गाच्या विद्यार्थ्यांनाच आपण न्यू एंट्री टॅब दिलेली आहे. इतर वर्गामध्ये जे काही विद्यार्थी असतील ते विद्यार्थी आपल्याला इम्पोर्ट या युटिलिटीचा वापर करून आणावे लागतील आणि जर इम्पोर्ट या युटिलिटीचा वापर करूनही जर विद्यार्थी तुमच्या पोर्टलला येत नसतील तर मग तुम्हाला जेवढे विद्यार्थी या पोर्टल मध्ये ऍड करायचे आहेत त्या विद्यार्थ्यांची माहिती तुम्हाला तुमच्या गट साधन केंद्रातील ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर किंवा डेटा एंट्री ऑपरेटर यांच्याकडे जावं लागेल. त्यांच्याकडे विद्यार्थ्याचा आधार कार्ड घेऊन त्या विद्यार्थ्याची जुनी टीसी घेऊन बीआरसी ला संपर्क करायचा आहे आणि तिथे बीआरसी चे एमआयएस कोऑर्डिनेटर ती टीसी बघतील. ती टीसी ज्या शाळेची आहे त्या शाळेमध्ये जाऊन ते तपासतील की हा विद्यार्थी त्या शाळेमध्ये आहे किंवा नाही आणि जर तो विद्यार्थी त्या शाळेमध्ये असेल तर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा परमनंट एनरोलमेंट नंबर आणि डेट ऑफ बर्थ देतील आणि तुम्हाला ते विद्यार्थी इम्पोर्ट करता येतील. आणि जर ते विद्यार्थी जुन्या शाळेमध्ये किंवा ज्या शाळेतून टीसी घेऊन तो विद्यार्थी आलेला आहे त्या शाळेमध्ये तो विद्यार्थी सापडत नसेल तर ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर तुम्हाला तुमचे विद्यार्थी ऍड करून देतील आणि त्यानंतर मुख्याध्यापक यांना त्या विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल अपडेट करावी लागेल. ते वर्गाची हजेरी आणि युडास प्लसच्या या डॅशबोर्ड मध्ये असलेली पटसंख्या तपासून घ्यावी लागेल. हे झालं मुख्याध्यापक यांचं काम. आणि त्याचबरोबर मित्रांनो मी आणखीन एक सूचना देतो आहे की होऊ शकतं की काही मुख्याध्यापक ही माहिती तपासणार नाहीत. अशा केस मध्ये केंद्र स्तरावर केंद्र प्रमुख यांनी आपल्या केंद्रातील प्रत्येक शाळेला आपल्या केंद्रावर बोलवून घ्यावं. हे विद्यार्थी जर तुम्हाला तपासायचे असतील तर आणखीन एक आपल्याकडे आयडिया आहे आणि ती म्हणजे तालुका स्तरावर या शाळांना त्या शाळांचे डॅशबोर्ड घेऊन आणि त्या शाळेची हजेरी घेऊन आपण बोलवून घ्यावं. तालुका स्तरावर असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा डॅशबोर्ड आणि हजेरी तपासून घ्यायला लावावी आणि जर त्या डॅशबोर्ड मध्ये आणि हजेरीवरील पटसंख्येमध्ये जर तफावत दिसत असेल तर ती तफावत आपल्याला शोधून घ्यावी लागेल आणि ही तफावत जी असेल ती संख्या आपल्याला परत एकदा एंट्री करून घ्यावी लागेल. परत एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगतो आहे की इयत्ता पहिली आणि प्री प्रायमरी चे विद्यार्थी आपण स्वतः मुख्याध्यापक यांच्या लॉग इन ला एंटर करून घेऊ शकतो आणि दुसरी पासून तर पुढे 12वी पर्यंतचे विद्यार्थी एकतर आपण इम्पोर्ट करू शकतो किंवा ते विद्यार्थी आपण ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर यांच्या माध्यमातून एंटर करून घेऊ शकतो. आजही हजारो लाखो विद्यार्थी युडास प्लसच्या पोर्टलला आलेले नाही. त्यामध्ये नर्सरी, प्री प्रायमरी, KG1, KG2 हे जे क्लासेस आहेत अनेक शाळेमध्ये असताना सुद्धा मुख्याध्यापक यांनी ते क्लासेस ऍड केलेले नाहीत आणि त्यामुळे ती पटसंख्या आपल्याला कमी पाहायला मिळत आहे. माझी मुख्याध्यापक यांना एक सूचना असेल की तुमच्या शाळेमध्ये जर प्री प्रायमरी क्लासेस असतील तर ते तुम्ही ऍड करून घ्यावे. त्यासाठी तुम्हाला सेक्शन मॅनेजमेंट या टॅबचा वापर करावा लागेल. प्री प्रायमरी क्लासेस ऍड करण्याची सुविधा मुख्याध्यापक यांना नाही. ती सुविधा डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा ब्लॉक लेवलला उपलब्ध आहे. जर तुमच्या शाळेमध्ये प्री प्रायमरी क्लासेस असतील परंतु तुमच्या जर या स्टुडंट पोर्टलच्या या डॅशबोर्ड मध्ये पाहायला मिळत नसतील इथे बघा मी सेक्शन मॅनेजमेंट या टॅबचा वापर करावा लागेल. सेक्शन मॅनेजमेंट वर क्लिक करतो आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर इथे जे क्लासेस दिसत आहेत यामध्ये फक्त 1 to 7 चे क्लासेस दिसत आहेत. इथे प्री प्रायमरी क्लास या शाळेला जोडलेला नाही. परंतु समजा तुमची इंग्रजी माध्यमाची शाळा असेल आणि तुमच्या शाळेमध्ये UKG किंवा LKG किंवा नर्सरी असे क्लासेस असतील आणि ते जर तुमच्या या सेक्शन मॅनेजमेंट मध्ये दिसत नसतील तर तुम्ही तात्काळ BRC मध्ये जा आणि तिथे तुमच्या शाळेमध्ये सेक्शन ऍड करून घ्या. मध्ये सर्व विद्यार्थी भरून घ्या. परत एकदा
एकदा मी फुल डॅशबोर्ड वर येतो आहे। इथे या डॅशबोर्ड मध्ये आपल्या शाळेच्या हजेरीवर असलेले विद्यार्थी आणि या डॅशबोर्ड मध्ये असलेले विद्यार्थी आपल्याला तपासून घ्यायचे आहेत। मित्रांनो, आणखीन या डॅशबोर्डच्या बाबतीमध्ये आपण सांगतो आहे की काही शाळांच्या डॅशबोर्ड मध्ये इनकम्प्लीट विद्यार्थी पाहायला मिळतील आणि ती संख्या रेड अक्षरामध्ये असेल किंवा हे विद्यार्थी अपडेट झालेले नाहीत असं आपल्याला समजायचं आहे। आणि जोपर्यंत हे विद्यार्थी अपडेट होणार नाही तोपर्यंत हे विद्यार्थी तुमच्या शाळेच्या पटसंख्येमध्ये येणार नाही आणि त्यामुळे निव्वळ विद्यार्थ्यांचं प्रमोशन करून काम थांबणार नाही, तर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांची माहिती सुद्धा अपडेट करावी लागेल। हा इनकम्प्लीट स्टुडंट नावाचा जो कॉलम दिसतो आहे तो कॉलम तुम्हाला 00 दिसला पाहिजे आणि या कॉलम मध्ये जर विद्यार्थी पाहायला मिळत असतील तर ती संख्या तुमच्या पटसंख्येमध्ये ग्राह्य धरल्या जाणार नाही, ती पटसंख्या तुमच्या शाळेची पटसंख्या समजल्या जाणार नाही आणि म्हणून इनकम्प्लीट स्टुडंट या कॉलम मध्ये 00 असलं पाहिजे, इथे कोणताही अंक असता कामा नये। आपल्याला शाळेचा डॅशबोर्ड शाळा स्तरावर आणि तालुका स्तरावर सुद्धा तपासून घ्यायचा आहे। या पोर्टल मधील एक विद्यार्थी महत्वाचा आहे, कारण याच पोर्टलच्या माध्यमातून आपल्या शाळांचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या राज्याचा PGI इंडिकेटर फायनल होणार आहे। आपल्या शाळेला किती अनुदान मिळणार आहे हे सुद्धा याच संख्येवरून निश्चित होणार आहे। आपल्या शाळेला किती पाठ्यपुस्तकं हवी आहेत, आपल्या शाळेच्या किती विद्यार्थ्यांना गणवेश हवे आहेत, ही सर्व संख्या आपल्याला या डॅशबोर्डच्या माध्यमातून निश्चित करता येऊ शकतं आणि त्यामुळे ही माहिती अत्यंत महत्वाची आहे आणि हा डॅशबोर्ड आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे। मित्रांनो, याच्या पुढे आणखीन मी तुम्हाला सांगतो आहे, पटसंख्या तपासून झाल्यावर आपलं हे काम होणार नाही। आणखीन एक महत्वाचा पार्ट घेऊन येतो आहे आणि तो आहे लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स। या टॅब वर क्लिक केल्यानंतर तुमच्या शाळेमध्ये जेवढे काही विद्यार्थी असतील ते सर्व विद्यार्थी किंवा तुमच्या शाळेच्या डॅशबोर्ड मध्ये जेवढे काही विद्यार्थी असतील ते विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील, वर्गनिहाय पाहायला मिळतील आणि त्या विद्यार्थ्यांचे पेन नंबर म्हणजे परमनंट एनरोलमेंट नंबर सुद्धा पाहायला मिळेल। इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना अजून पेन नंबर मिळालेला नाही, परंतु तो निश्चितच मिळणार आहे। आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याला पेन नंबर मिळालेला नाही आणि त्या विद्यार्थ्याला जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट पण तो विद्यार्थी डिलीट करून घेऊ शकता आणि तो विद्यार्थी साधारणतः नव्याने एंट्री झालेला असावा। समजा इयत्ता पहिला आहे, या पहिलीमध्ये आपण नवीन मुलं ऍड केलेले आहेत आणि या ऍड केलेल्या मुलापैकी जर एखादा विद्यार्थी तुम्हाला डिलीट करायचा आहे, समजा हा पहिला एक विद्यार्थी आहे आणि हा विद्यार्थी आपण नव्याने एंटर केलेला आहे, या विद्यार्थ्याला अजूनही परमनंट एज्युकेशन नंबर मिळालेला नाही आहे आणि हा जर विद्यार्थी डिलीट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। इथे राईट साइडला डिलीट स्टुडंट नावाचा एक टॅब आहे, या टॅब वर तुम्ही क्लिक करून तो विद्यार्थी डिलीट करून घेऊ शकता। जर एखाद्या विद्यार्थ्याला परमनंट एज्युकेशन नंबर मिळाला असेल तर त्या विद्यार्थ्याला डायरेक्ट डिलीट करता येत नाही, पण जर एखाद्या विद्यार्थ्याला अजूनही पेन नंबर अलॉट झालेला नसेल तर त्या विद्यार्थ्याला तुम्हीच मुख्याध्यापकच स्वतः डिलीट करून घेऊ शकतात। ही जी लिस्ट आहे ही लिस्ट अत्यंत महत्वाची आहे, कारण या लिस्ट मध्ये प्रत्येक विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळेल, त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल आणि यातला सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे तो राईट साइडला आहे आधार व्हॅलिडेशन। हे आधार व्हॅलिडेशन सुद्धा आपल्याला करायचं आहे आणि हे व्हॅलिडेशन करणे अत्यंत महत्वाचं आहे। तुमच्या एंट्री स्टेटस मध्ये कंप्लीटेड लिहून असेल तर याचा अर्थ आहे की त्या विद्यार्थ्याची जनरल प्रोफाइल, एनरोलमेंट प्रोफाइल आणि फॅसिलिटी प्रोफाइल पूर्ण झालेली आहे। अशाच विद्यार्थ्याचं आपल्याला आधार व्हॅलिडेशन करता येतं। जर तुमच्या एंट्री स्टेटस मध्ये इनकम्प्लीट असेल किंवा नॉट कंप्लीटेड लिहून आलेलं असेल तर त्या विद्यार्थ्याचा आधार आपण डायरेक्ट व्हॅलिडेट करू शकत नाही। त्यासाठी आपल्याला त्याची बेसिक डिटेल्स, त्याचा एनरोलमेंट प्रोफाइल, त्याचा फॅसिलिटी प्रोफाइल अपडेट करून घ्यावं लागेल, त्याच्या समोर कंप्लीटेड स्टेटस आणून घ्यावा लागेल आणि हा स्टेटस आल्यानंतरच आपण विद्यार्थ्याचा आधार व्हॅलिडेट करून घेऊ शकतो। आधार कसा व्हॅलिडेट करायचा याबाबतचा मी स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण UDAS प्लस च्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट करू शकतात आणि इन केस एखादा आधार व्हॅलिडेट झाला नाही तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याबाबतची
संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आपण तो व्हिडिओ अवश्य बघावा. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं काम जे आपल्याला करायचं आहे आणि ते म्हणजे प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी. या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याकडे 3 मॉड्यूल आहेत. प्रोग्रेशन मॉड्यूल आहे, इम्पोर्ट मॉड्यूल आहे आणि ड्रॉपबॉक्स मॉड्यूल आहे. जर तुमच्या शाळेमध्ये एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेमधून आलेला असेल तर तो विद्यार्थी कोणत्या शाळेमधून आला हे शोधण्यासाठी आपल्याला ड्रॉपबॉक्सचा उपयोग करावा लागेल. इथे मी गो वर क्लिक करतो आहे. इथे जर तुमच्याकडे त्या विद्यार्थ्याची टीसी असेल तर त्या टीसी वर असलेल्या त्या शाळेचा युडास कोड तुम्ही इथं एंटर करू शकता आणि त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर त्या शाळेच्या ड्रॉपबॉक्स मध्ये जेवढे विद्यार्थी असतील ते सर्व विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इन केस जर असे विद्यार्थी तुम्हाला सापडले नाही तर त्यासाठी काय करावं लागेल हे मी तुम्हाला पुन्हा सांगणारच आहे. जर तो विद्यार्थी तुम्हाला सापडला तर इथे त्या विद्यार्थ्याचा परमनंट एज्युकेशन नंबर किंवा पेन नंबर दिलेला आहे. तो पेन नंबर आपल्याला कॉपी करावा लागेल आणि कॉपी करून आपल्याला परत एकदा प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी वर जावं लागेल. इथे इम्पोर्ट मॉड्यूल मध्ये क्लिक करावं लागेल. या स्टुडंट पेन या बॉक्स मध्ये तो पेन नंबर पेस्ट करावा लागेल आणि त्याचा जो काही डेट ऑफ बर्थ असेल तो डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकून गो या टॅब वर क्लिक करून त्याला तुमच्या शाळेमध्ये आणि तुमच्या वर्गामध्ये इम्पोर्ट करता येऊ शकतं. आणि समजा जर तुमच्याकडे पेन नंबर नसेल तर अशा केस मध्ये तुम्ही गेट पेन वर क्लिक करू शकता. इथे त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर एंटर करू शकता आणि इथे त्याची डेट ऑफ इयर एंटर करून तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर मिळेल आणि त्यानंतर तुम्ही त्या विद्यार्थ्याला परत एकदा हा पेन नंबर कॉपी करून इथे पेस्ट करू शकता आणि पेस्ट करून डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करू शकता. पण मित्रांनो, जर तुमच्याकडे पेन नंबर आहे आणि जर विद्यार्थ्याचा डेट ऑफ बर्थ तुम्हाला माहित नसेल तर घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. याची सुविधा युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलला भारत सरकारने प्रोव्हाइड केलेली आहे आणि ही सुविधा तालुका स्तरावर पण उपलब्ध आहे आणि जिल्हा स्तरावर पण उपलब्ध आहे. तुम्ही त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर देऊन डेट ऑफ बर्थ माहित करून घेऊ शकता आणि इन केस जर एखाद्या विद्यार्थ्याचा पेन नंबर पण माहित नसेल आणि डेट ऑफ बर्थ पण माहित नसेल पण त्या विद्यार्थ्याचं नाव माहित असेल तरी सुद्धा तुम्ही तालुका स्तरावर डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर यांना संपर्क करा. त्या विद्यार्थ्याचं नाव सांगा, तो कोणत्या शाळेतून आलेला आहे त्या शाळेचं नाव सांगा आणि तो कोणत्या वर्गात आला हे सांगा. तो त्या विद्यार्थ्याच्या नावावरून त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर तुम्हाला फाइंड आउट करून देईल आणि त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर त्या पेन नंबरच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचा डेट ऑफ बर्थ सुद्धा फाइंड करून घेऊ शकेल. आणि एवढं सगळं प्रयत्न केल्यावर जर तुम्हाला पेन नंबर मिळत नसेल, त्याचा डेट ऑफ बर्थ मिळत नसेल तरी सुद्धा घाबरून जाण्याची काही गरज नाही. आपण बीआरसीच्या ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर किंवा डेटा एंट्री ऑपरेटर यांना त्या विद्यार्थ्याची टीसी दाखवून, त्याचा आधार कार्ड दाखवून किंवा त्याची आणखीन काही माहिती दाखवून तुम्ही न्यू एंट्री करून घेऊ शकता. आणि ही न्यू एंट्री करण्याची सुविधा फक्त आणि फक्त तालुका स्तरावरच दिलेली आहे, इतरत्र कुठेही दिलेली नाही. न्यू एंट्री कशी करायची याबाबत तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीच्या पार्ट मध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांचा पेन नंबर शोधू शकता, विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करू शकता, त्याची डेट ऑफ बर्थ माहित आपल्याला होऊ शकते. ही सर्व सुविधा युडास प्लस मध्ये उपलब्ध आहे. आणि हे सर्व झालं की त्यानंतर आणखीन एक महत्वाचं काम आपल्याला या पोर्टल मध्ये करायचं आहे. मित्रांनो, तुमच्या शाळेचा डॅशबोर्ड अचूक झालेला असू शकतो परंतु तुमच्या शाळेच्या ड्रॉपबॉक्स मध्ये अनेक विद्यार्थी आहेत. असं पण होऊ शकतं की तुमच्या शाळेमध्ये जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन झालेलं असेल परंतु आता काही दिवसा अगोदर किंवा काही महिन्यांच्या नंतर शाळा सुरू झाल्यानंतर तुम्ही प्रमोट केल्यानंतर तो विद्यार्थी जर टीसी घेऊन शाळेच्या बाहेर गेलेला असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. मित्रांनो, तुमचा डॅशबोर्ड ओके झालेला आहे पण आपल्या सर्व शिक्षक बांधवांचा, सर्व शाळांचा डॅशबोर्ड अचूक होणे आवश्यक आहे. डॅशबोर्ड हा मुख्याध्यापक यांचा नाही, डॅशबोर्ड हा शाळेचा आहे. डॅशबोर्ड हा विद्यार्थ्यांसाठी आहे कारण या डॅशबोर्ड मध्ये असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भारत सरकार कुठलं ना कुठलं बेनिफिट देत असते. भारत सरकार प्लॅनिंग करत असताना या युडास प्लसच्या डेटावरच प्लॅनिंग करत असते. भारत सरकार कोणताही डेटा एक्सेप्ट करत नाही, भारत सरकार कोणता डेटा घेत पण नाही. भारत सरकारचं एज्युकेशनल प्लॅनिंग फक्त आणि फक्त युडास प्लसच्या डेटावर असते आणि त्यामुळे तुमचा डॅशबोर्ड जसा ॲक्युरेट आहे तसाच डॅशबोर्ड सर्व शिक्षकांचा, सर्व मुख्याध्यापकांचा आणि सर्व शाळांचा अचूक होणे आवश्यक आहे. आणि हे आपल्याला करायचं आहे, आपली जबाबदारी आहे. आणि त्यामुळे तुमच्या शाळेतून विद्यार्थी जर गेला असेल तर त्या विद्यार्थ्याला तुम्हाला ड्रॉपबॉक्स मध्ये टाकावंच लागेल. आणि हे ड्रॉपबॉक्स मध्ये टाकण्याचं काम कसं करायचं त्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे. डाव्या साईडला ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल आहे, यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. आणि जो विद्यार्थी तुमच्या शाळेतून निघून गेलेला आहे, वेगवेगळ्या कारण निघून गेलेला असू शकतो, त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. गो वर क्लिक करायचा आहे आणि गो
वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर विद्यार्थ्याची माहिती येईल आणि ती कशी असेल मी तुम्हाला सांगतो आहे। बघा मित्रांनो, मी एक विद्यार्थी घेतो आहे, हा विद्यार्थी आहे आणि हा विद्यार्थी शाळा सोडून गेलेला आहे। अशा केस मध्ये आपल्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल वर यावं लागेल। इथे विद्यार्थ्याचा पेन नंबर एंटर करावा लागेल, गो वर क्लिक करावं लागेल। जसं तुम्ही गो वर क्लिक कराल त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर तो स्टुडंट तुमच्या शाळेतला आहे, तो ओल्ड स्टुडंट आहे हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल। आणि खाली 3 टॅब्स ओपन होतील। यातला पहिला टॅब आहे लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टीसी। समजा विद्यार्थी टीसी घेऊन जर गेला असेल तर त्या विद्यार्थ्याला लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टीसी वर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर कन्फर्म या टॅब वर क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म वर क्लिक केल्यानंतर तो कोणत्या कारणाने या शाळेतून गेलेला आहे आणि तो कधी गेला, तो केव्हा शाळेतून गेलेला आहे ती डेट तुम्हाला इथे नोंदवावी लागेल। त्याचा कॅप्चा एंटर करावा लागेल आणि शाळा सोडून जाण्यामागचं काय कारण आहे ते तुम्हाला इथे नमूद करावं लागेल। आणि शक्यता असेल आणि तुम्हाला जर माहित असेल की हा विद्यार्थी कोणत्या शाळेमध्ये गेला तर त्या शाळेचं नाव तुम्हाला इथे टाकावं लागेल। मी परत एकदा ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल वर येतो आहे। त्याच्यानंतर इथे मी एंटर करतो आहे, तो पिन नंबर घेतो आहे, गो वर क्लिक केल्यानंतर परत माझ्या समोर 3 टॅब्स ओपन होतील। आता याच्यातला सेकंड टॅब जो आहे मार्क ड्रॉप आउट। समजा विद्यार्थी कंटिन्यू सातत्याने गैरहजर असेल आणि विद्यार्थी शाळेमध्ये येत नसेल, अशा विद्यार्थ्याला शाळेच्या डॅशबोर्ड मध्ये किंवा शाळेच्या संपूर्ण यादीमध्ये ठेवणे अयोग्य आहे आणि मग त्याला मार्क ड्रॉप आउट वर आपल्याला क्लिक करावं लागेल। पण होऊ शकतं एखादा विद्यार्थी मयत झालेला असेल, मृत्यू पावलेला असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याची चुकीची माहिती आपण नोंदवली असेल आणि तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये नसेलच तर मात्र त्या विद्यार्थ्याला आपल्याला मार्क इन ऍक्टिव्ह करावं लागेल। आणि एकदा विद्यार्थी मार्क इन ऍक्टिव्ह झाला की मग तो विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मध्ये जाणार नाही। लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टीसी ने तो ड्रॉप बॉक्स मध्ये जाईल, मार्क ड्रॉप आउट ने तो ड्रॉप बॉक्स मध्ये जाईल, पण मार्क इन ऍक्टिव्ह केल्यानंतर तो ड्रॉप बॉक्स मध्ये जाणार नाही। त्याचं हे संपूर्ण काम संपून जाईल, तो या पोर्टल मधून आणि या स्टुडंट पोर्टलच्या टोटल डेटाबेस मधून निघून जाईल। मित्रांनो, हे 3 टॅब फार महत्वाचे आणि याच्यावर आपल्याला काम करायचंच आहे। तुमचा डॅशबोर्ड अचूक असला तरी इतरही शाळांचा डॅशबोर्ड अचूक होणे आवश्यक आहे, कारण हा डॅशबोर्ड विद्यार्थ्यांचा आहे। परत मी आपल्याला सांगतो आहे। आणि त्यानंतरचं मेन काम आहे डुप्लिकेट रेकॉर्ड्स। जर विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये डुप्लिकेट असेल तर तो विद्यार्थी डुप्लिकेट आहे की नाही हे आपल्याला इथे सर्च करायचं आहे। इथे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत, ते सर्व ऑप्शन्स आपल्याला क्लिक करायचे आहेत आणि क्लिक करून एकदा खात्री करून घ्यायची आहे की विद्यार्थी डुप्लिकेट आहे किंवा नाही। मित्रांनो, युडास प्लसचा डॅशबोर्ड कसा क्लिअर करायचा याबाबतच्या सर्व संकल्पना मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत। आणखीन एक पार्ट मी तुम्हाला सांगतोय की समजा जर विद्यार्थी तुम्हाला रिपीटर आढळत असेल, तुमच्या शाळेमध्ये काही विद्यार्थी रिपीटर दिसत असतील तर त्यासाठी पुन्हा एक सोल्युशन असं आहे की या वर्षी आपण रिपीटर्स वर काम करणार नाही आहोत, कारण आपल्या शाळेमध्ये जे रिपीटर्स दिसत आहेत त्याची मागच्या वर्षीची जी एंट्री झालेली आहे ती एंट्री चुकीची झालेली आहे। ती एंट्री आता आपल्याला परत रिवाइज करणे शक्य नाही आणि त्यामुळे रिपीटर्स दिसत असले तरी ते काउंट होणार नाही। त्यामुळे रिपीटर्स बाबत काळजी करण्याची कोणतीही गरज नाही। मी सांगितलेले सर्वच्या सर्व काम जेव्हा आपण पूर्ण कराल तेव्हा तुमच्या शाळेचा डॅशबोर्ड क्लिअर होईल आणि त्यासाठी तुम्हाला आधार व्हॅलिडेशन करून घ्यावं लागेल, न्यू एंट्री करून घ्यावी लागेल, विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करावं लागेल, विद्यार्थ्यांना ड्रॉप बॉक्स मध्ये पाठवावं लागेल आणि डुप्लिकेट्स रेकॉर्ड आहेत की नाही हे सुद्धा सर्च करावं लागेल। हे सर्व काम आपण करावं। मित्रांनो, एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी वेगवेगळे व्हिडिओज तयार करतो आहे आणि ते सर्वांना शेअर करतो आहे, परंतु हे व्हिडिओ सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचं मला दिसतं आहे। हे सर्व व्हिडिओ सर्वांना पोहोचवा, कारण जर विद्यार्थी युडास प्लस मध्ये आले नाही तर यामुळे फार मोठं न भरून येणारं नुकसान होणार आहे, कारण आपल्या राज्याचा पीजीआय इंडेक्स घसरणार आहे, आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं कमी मिळणार आहेत, विद्यार्थ्यांना गणवेश कमी मिळणार आहेत, राज्यातल्या विद्यार्थ्यांची बीपीएल ची संख्या कमी जास्त होऊ शकते, कास्ट कॅटेगरीची विद्यार्थी संख्या कमी जास्त होऊ शकते आणि त्यामुळे ट्रान्झिशन रेट, ड्रॉप आउट, रिटेन्शन असे वेगवेगळे इंडिकेटर्स फेल होऊ शकतात आणि त्यामुळे आपला शैक्षणिक निर्देशांक कमी होऊ शकतो। मित्रांनो, आपल्या राज्याला प्रगतीकडे नेण्यासाठी, प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी आपल्या सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे। आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक माझ्या शिक्षक बांधवांपर्यंत जाऊ द्या। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।